हॅलो. तर आज शुभ्रासोबत मी पण खेळत होते आणि हे दिसलं, ह्याला आम्ही म्हातारीचे केस म्हणायचो आणि लहानपणी याच्यासोबत तासनतास खेळत बसायचो. आताच्या तर मुलांना हे काही माहीत पण नसेल. म्हणून शुभ्राला दाखवत होते आणि तिला पण खूप छान वाटलं. ह्या अशा बॉब्या कोणी खाल्लेत? मला अजूनसुद्धा खूप आवडतात. खूप मजा यायची ना? पूर्वी आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायचो. आमच्याकडे ज्या कामाला ताई येतात, त्यांच्या मुलीला बोलवून घेतलं शुभ्रासोबत खेळायला आणि त्या दोघींचा इकडे खेळ चालू आहे. काल खूप मोठा पाऊस झाला आणि त्यामुळे आमच्याकडचे लाईट गेले आणि कालपासून जे लाईट गेले ते अजूनपर्यंत आलेले नाही आहेत आणि इन्व्हर्टरसुद्धा संपलेला आहे. तर आता मस्त मेणबत्त्या लावून आम्ही बसलेलो आहोत. दिवसभर तर बाहेरच होतो, पण आता रात्रीचं कुठे बाहेर खेळत बसणार, त्यामुळे आम्ही घरातच मेणबत्त्या लावून बसलेलो आहोत. तर शुभ्राला बिझी ठेवण्यासाठी मी असंच काहीतरी तिच्यासोबत खेळत होते आणि म्हणून मग मला अचानक आठवण झाली, हे असे खेळ खेळायचो. उगाच काहीतरी करत बसायचं. तेव्हा बोर व्हायचं वगैरे हा प्रश्नच नव्हता. मोबाईल नसून सुद्धा आपण छोटे-छोटे काहीतरी खेळ खेळून स्वतःला बिझी ठेवत असायचो. आणि आता तर हल्लीच्या मुलांना हे सगळं कुठे माहिती आहे. हल्ली तर शहरामध्ये लाईट जात नाहीत आणि लाईट गेले तरी इन्व्हर्टर असतात किंवा चार्जिंगचे लाईट्स असतात आणि त्यामुळे मेणबत्ती लावून बसणं हा काही प्रकार मुलांना माहितीच नाही आहे. तर आता बाबा गेले होते बँकेच्या कामासाठी पेणला आणि आम्ही लहान असताना असेच बाबा पेणला गेल्यावर ते नक्की आठवणीने ताडगोळे आणायचे आणि मग मी पण आज म्हटलं बाबांना, तुम्ही जाताय तर ताडगोळे आठवणीने घेऊन या. तर हे ताडगोळे इतके छान लागतात, मस्त लागतात. जर तुम्हालाही मिळाले तर तुम्ही नक्की आणा आणि खाऊन बघा, खूप छान लागतात. तर आता त्यांना सांगितलं होतं फक्त ताडगोळे आणा, तर त्यांनी एवढं सगळं आणून ठेवलंय. तर मी असंच फेरफटका मारायला मागे परसावात गेले आणि नदीत हे पक्षी बसलेले दिसले. हे पक्षी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये इथे येतात आणि पाऊस सुरू झाला की निघून जातात. कुठे जातात ते माहीत नाही. तर याच ठिकाणी मी अभ्यासाला बसायचे. मस्तपैकी खुर्ची टाकून मस्त निवांत इथे अभ्यास माझा चालू असायचा. तर इथल्या आमच्या खूप मस्त आठवणी आहेत. इथे आम्ही पोपटी करायचो, चुलीवरचं जेवण करायचो. पूर्वी इथे चटई टाकून झोपायचो सुद्धा, पत्तेसुद्धा खेळायचो. आम्ही बहीण भावंडं खूप मजा केलेली आहे ह्या ठिकाणी. आता सगळे शहरात गेले. गावाला काय फक्त सणावाराला येतात, पाहुण्यासारखे येतात आणि निघून जातात. गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी.